NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पास मुदतवाढ देण्याबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। या GRमुळे एकंदरीत ज्या कर्मचाऱ्यांना NPS, UPS किंवा एकंदरीत GPS याच्यामध्ये कोणत्या विकल्पाला आपण प्राधान्य द्यावं आणि कोणत्या विकल्प आपण द्यावा याबद्दल जी एक साशंकता निर्माण झालेली आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एक भरपूर वेळ त्यांना मिळणार आहे। आणि म्हणून आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी एक GR यामध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामुळे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जे विकल्प द्यायचे होते त्याद्वारे मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आपण हा शासन निर्णय पाहून घेऊया। राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन क्रमांक 2च्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या होत्या। आता सदर विकल्प सादर करण्यासाठी दिनांक 31/12/2026 पर्यंत सुधारित मुदतवाढ देण्यात येत आहे। आणि हा जो शासन निर्णय आहे हा महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे। यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार मनीष युवराज कामटे यांच्याकडून शासनाचे उपसचिव जे मानले जातात त्यांच्याकडून हा GR आज दिनांक 30 मार्च 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आणि याद्वारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी जे आपल्याला विकल्प द्यायचे होते त्यांना याद्वारे 31/12/2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। एकंदरीत हा व्हिडिओ आपल्यासाठी माहितीपर ठरला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओज बघण्यासाठी आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्लेलिस्ट इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर यावर जाऊन बाकीचे कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। TETसाठी तयारी करणाऱ्या शिक्षक बांधव आणि उमेदवारांसाठी TETचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये TET एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण TETचे महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। जाता जाता आपण या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावं। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो। आणि मी आपली आता रजा घेतो। माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।